अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभं राहिल्यानंतर सर्वात प्रथम जर तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ येत असेल तर तुम्ही नक्कीच स्वामीमय झाला आहात। तुम्हाला नव्याने जर स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर येणाऱ्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापासून तुम्ही सुद्धा स्वामी सेवेकरी व्हा। रोज नित्यसेवेला सुरुवात करा। नित्यसेवा काय करायची तर श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीतील रोज 3 अध्याय वाचायचे, 11 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं। जर तुम्हाला सेवा करता येणं शक्य नसेल तर काही नाही, फक्त स्वामींचं दिवसभर नाम घ्यायचं। म्हणजेच काय तर नामस्मरण करायचं, कारण नामस्मरण हे कलियुगातलं सगळ्यात मोठं स्वामींजवळ आपल्या परमेश्वराजवळ जाण्याचं जवळचं साधन आहे। त्यामुळे कोणतीच जर सेवा करता आली नाही तर किमान नामस्मरण मात्र अवश्य करा। स्वामींचं नाव मुखात घ्या, बघा आयुष्यातले जेही काही वाईट प्रसंग असतील, कठीण काळ असतील ते सरून जायला मदत होईल। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।